नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक नितीन सत्रे आपल्या सर्वांचं सह्याद्री IASच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मनपूर्वक स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या सेशनमध्ये आपण अंतर, वेग आणि वेळ, रेल्वे, ट्रेन किंवा आगगाड्यांवर आधारित जे प्रश्न असतात या प्रकरणाचा संपूर्ण प्रकरणाचा आढावा आजच्या सेशनमध्ये घेणार आहोत आणि अगदी पहिल्यापासून ते शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। या व्हिडिओचा 100% तुम्हाला फायदा होणारच, लक्षात ठेवा। ज्यांना यातलं काहीच माहित नाही त्यांनाही फायदा होणार, ज्यांचा अभ्यास चांगला झालाय त्यांचाही फायदा होणार। अगदी बेसिक पासून ते ॲडव्हान्स परीक्षेला आलेल्या प्रश्नांपर्यंत आपण सगळा संपूर्ण प्रकरणाचा विचार आजच्या सेशनमध्ये करणार आहोत। ओके, तर चला मित्रांनो, आता आपण सुरुवातीला बेसिक काय आहे या प्रकरणाचं ते बघूया। यात पहिल्यांदा सूत्र आहेत बघा, अंतर बरोबर वेग गुणिले वेळ। अंतर बरोबर वेग गुणिले वेळ। आता हे बघा की अंतर बरोबर वेग गुणिले वेळ, किंवा आता याच्यापासूनच काय होतं बघा, तर हे गुणिले वेग आहे तो भागिले गेला की वेळ बरोबर अंतर भागिले वेग होतं, आणि हा जर गुणिले वेग आहे तो इकडे भागिले गेला तर वेग बरोबर अंतर भागिले वेळ होतं। या पहिल्या सूत्रापासूनच ही नंतरची दोन सूत्र तयार होतात हे आपल्याला माहिती आहे। पण लक्षात घ्या, ही जी सूत्र आहेत, अंतर बरोबर वेग गुणिले वेळ, वेग बरोबर अंतर भागिले वेळ आणि वेळ बरोबर अंतर भागिले वेग, हे जे फॉर्म्युले आहेत ना, हे फॉर्म्युले जर समजा दिलेल्या उदाहरणामध्ये एकक एकच समान एकक असतील, युनिट्स म्हणजे समान एकक म्हणजे किलोमीटर मध्ये जर समजा अंतर दिलं तर तासामध्ये वेळ असेल, किंवा मीटर मध्ये जर तुम्हाला अंतर दिलं तर सेकंदामध्ये वेळ असेल, तर काय होतं, हे सूत्र तुम्हाला सरळ सरळ वापरता येतात। नाही तर मग आपल्याला काय करावं लागतं मित्रांनो, आता उदाहरणार्थ लक्षात घ्या की हे वेगाचं एकक काय असतं, किलोमीटर पर आर। काय असतं, किलोमीटर पर आर। ह्याचाच अर्थ काय असतो मित्रांनो, तर हे किलोमीटर भागिले आर म्हणजे तास। आता एक किलोमीटर लक्षात घ्या, या किलोमीटरचं मीटर मध्ये रूपांतर केलं तर काय होतं, 1000 मीटर। आणि ह्या एक तास आहे, आर म्हणजे तास, या तासाचं सेकंदात रूपांतर केलं तर एका तासात किती असतात, 3600 सेकंद असतात। आणि मग तुम्ही जर याला भाग दिला, या इथं भागाकार केला, ह्या दोन शून्यांना हे दोन शून्य कट झाले, 10 आणि 36ला 2 ने भाग जातोय, इथं बे पंचे 10 आणि इथं बे एक बे आणि बे आठे 16। म्हणजेच काय झालं मित्रांनो, इथं तर वरती आलं 5 आणि खाली आलं 18, तर आणि हे काय आलं, मीटर्स पर सेकंद। लक्षात ठेवा, म्हणजे 518 जे लागतं ते कशामुळे लागतं, तर किलोमीटर्स पर आरचं रूपांतर ज्यावेळेस आपण मीटर्स पर सेकंद मध्ये करतो त्यावेळी 518 किंमत येते त्याची, लक्षात ठेवा। म्हणजेच 1 किलोमीटर पर आर इथं काय आहे, तर 1 किलोमीटर 1 किलोमीटर पर आर इज इक्वल टू 5/18 मीटर्स पर सेकंड असं असतं। ओके, तर आता मग हे जे आहे याच्यावर एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुमची सूत्र सरळ असतील, उदाहरणामध्ये जर एकच एकक दिलेलं असेल, समान एकक असेल, तर तुम्ही ही सूत्र सरळ वापरू शकता। नाही तर मात्र तुम्हाला काय करावं लागतं, तर ह्या वेगाचं इथं वेग वरती आहे ना, तर वेग बरोबर काय येते बघा, आता इथं 5/18 येते, मग इथं काय करावं लागतं तुम्हाला, गुणिले 5/18 करावं लागतं। जर एकक वेगळे असतील तर, एकक समान नसतील, एकक वेगळे असतील तर म्हणजे काय, तर समजा एक एकक दिलंय अंतर दिलंय मीटर मध्ये आणि वेग दिलाय ताशी किलोमीटर मध्ये, बरोबर नाही, असं जर दिलेलं असेल तर तुम्हाला इथं या सूत्रात इथं काय करावं लागतं, ही वेग जिथं असेल तिथं 5/18 वापरावं लागतं। आता इथं वेग इकडं आहे, 5/18 ते इकडं आलं तर काय होतं, तर 18 इथं म्हणजे आता इथं पण हे वेग इकडे आहे की नाही, वेगला हे इथं 5/18 आहे, बरोबर, हे इकडे गेल्यानंतर 18 वरती येणार, 18 वरती आणि 5 खाली येतं, बरोबर का। इथं पण आता वेग खाली आहे, वेग छेदात आहे, त्यामुळे 18/5 येतं, लक्षात ठेवा। ओके, हे कायम लक्षात असू द्या।
हे कधी बघू आपण हे पुढे गेल्यानंतर. आता तात्पुरतं आपल्याला काय आहे, तर हे 3 फॉर्म्युल्यांवर आधारित असणार किंवा सरळ सरळ एककच सेम असणारा पहिला टाईप आपण बेसिकचा टाईप आपण बघणार आहोत, ज्यामध्ये एककच समान असतील तर उदाहरणं कशी सोडवायची. बघूया पहिलं उदाहरण काय टाईप 1 मधलं. ताशी 80 किमी वेगाने जाणारी मोटारसायकल 5 तासात किती अंतर पार करेल. आता इथं बघा, तुम्हाला इथं ताशी 80 किमी दिलंय, बरोबर नाही, ताशी दिलंय, वेग तासात दिलाय आणि वेळ पण तासात दिलाय वेळ, त्यामुळे ते एककच समान आहेत ना. तर तुम्हाला अंतर विचारलंय, मग डायरेक्ट अंतर बरोबर सूत्र काय असतं, तर अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. मग वेग किती दिलाय त्यांनी, सरळ 80, आणि वेळ किती दिलाय त्यांनी, 5. तर इथं हे 0 आहे असं, आणि 8 पंचे 40, तर 400 किलोमीटर. 400 किलोमीटर म्हणजे ऑप्शन नंबर 3. सिंपल आहे. हे जर असं दिलं, असं कमी वेळा येतं, लक्षात ठेवा परीक्षेला असं कमी वेळा येतं, पण जर आलं तर तुम्ही आरामात सोडवू शकता, यात वाद नाही, शंका नाही. ओके, नेक्स्ट बघा, ताशी 6 किमी वेगाने, इथं तासात दिलंय, ताशी 6 किमी वेगाने धावणारा एक धावपट्टू 15 किमी अंतर किती वेळात पार करेल. आता इथं हे किमी आहे, हे किलोमीटर मध्ये दिले, हे पण किलोमीटर, जात एक आहे म्हणजे एकक समान आहेत, बरोबर. इथं तुम्हाला काही नाही, मग विचारलं काय, वेळ विचारली. मग आपला फॉर्म्युला काय मित्रांनो, तर वेळ बरोबर अंतर भागिले वेग. अंतर किती दिलंय, मग इथं अंतर किती दिलंय त्यांनी, तर 15 किमी भागिले वेग किती दिलाय, 6. 6 1 6, इथं 6 दुने 12, 6 दुने 12, उरले 3, इथं घेतले पॉइंट, इथं घेतले 0, 6 पंचे 30, तर किती आलं मित्रांनो, 2.5 आवर्स किंवा तास, 2.5 तास. आता इथं 2.5 तास उत्तर आलं की नाही आपलं. मग मुलं काय करतात, 2 तास 5 मिनिटं असेल किंवा 2.5, 2 तास 50 मिनिटं असेल, असं काहीतरी करायचा प्रयत्न करतात. तर 2.5 तासचा अर्थ काय मित्रांनो, तर 2.5 तास आहे. काय आहे, 2.5 तास. लक्षात ठेवा, हे 2.5 तास, 2.5 तास म्हणजेच काय असतं, 2.5 तास म्हणजेच 2 तास 30 मिनिट, 2 तास 30 मिनिटं. लक्षात ठेवा 2.5 तास म्हणजे, म्हणून याचं उत्तर नाही आहे, नाही आहे. याचं उत्तर काय आहे, ऑप्शन नंबर 4, 2 तास 30 मिनिटं. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय बघा. एक मोटार गाडी 720 किमी अंतर 4.5 तासात पार करते, तर त्या गाडीचा ताशी वेग काय. आता इथं बघा, इथं किलोमीटर आहे आणि हे तास आहे, आणि वेग पण ताशीच काढायला सांगितलंय, त्यामुळे समान आहे. इथं काय, एककच समान आहेत. मग तिथं काय बघा, की आपल्याला ताशी वेग काढायचे, मग वेगाचा फॉर्म्युला काय असतो, वेग बरोबर अंतर भागिले वेळ. अंतर किती दिलाय मित्रांनो, 720 भागिले वेळ दिलाय 4.5, तो 4.5च घ्यायचा. आता दशांश अपूर्णांकाचा भागाकार आपल्याला माहिती आहे, इथं टिकलीनंतर एक घर आहे, तर हे इथं 720, 1 0 वाढणार आणि खालची टिकली निघून जाणार. आपण बेसिक मध्ये शिकलो हे. आणि मग आता इथं बघा, 45 आणि 72 9च्या पाड्यात आहेत, 9 5 45, इथं 9 8 72 आणि हे 2 0, 5 1 5, इथं 5 1 5, उरले 3, 5 1 30 आणि हे 0. किती आलं मित्रांनो, 160 किलोमीटर पर आवर. ओके, इथं हे किलोमीटर प्रति तास पाहिजे. ओके, तर 160 किलोमीटर पर आवर म्हणजेच ऑप्शन नंबर 2 हे उत्तर त्याचं. हा बेसिक टाईप आहे, लक्षात ठेवा, हे बेसिक आहे, टाईप 1 एकदम बेसिक. याच्यामध्ये काही नाही, देवपूजा फक्त करायची, बाकी काय नाही करायचं. देवपूजा करायची म्हणजे सूत्र आहे, सूत्रात किमती ठेवायचे आणि प्रक्रिया करायची, काहीही बाकीचं आपल्याला ताण एक्स्ट्राचं डोकं वापरायचं नाही. आता पुढच्या ह्याच्यात बघा, काही 2 पॉइंट्स आहेत आपल्याला, ते पॉइंट्स काय, तर बघा, एखादी आगगाडी, हे पॉइंट खूप महत्वाचे आहेत. एखादी आगगाडी जर खांब पार करत असेल तर ती स्वतःच्या लांबी एवढं अंतर पार करते. आपण हे बऱ्याच वेळा पाठ करतो, पण बरेच वेळा मुलं पाठ करतात,
समजून घेत नाहीत. आपण थोडं समजून घेऊया. काय सांगितलंय, एखादी आगगाडी खांब पार करत असेल तर ती स्वतःच्या लांबी एवढं अंतर पार करते. आता बघा, समजा ही आगगाडी आहे. ही काय आहे तर ही आगगाडी असं समजा. ओके, आणि हा आहे खांब. हा काय आहे, खांब आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, ही आगगाडी ना या दिशेनं चालली आहे, या दिशेनं चाललेली आहे. या आगगाडीचं जी लांबी आहे ना, तिची जी लांबी आहे ती समजा किती आहे, x मीटर आहे. आता ही गाडी इकडून इकडे चालली आहे, हा खांब आहे, हा काय आहे, खांब आहे. आणि ती खांब ज्यावेळेस पार करेल त्यावेळेस कशी पार करेल बघा, अशी समजा. हीच आगगाडी इथं आली बघा. ह्या आगगाडीचे पाठीमागचं टोक या खांबाजवळ गेलं की आपण काय म्हणतो, आगगाडीने काय केला, खांब पार केला. तर हे पाठीमागचं टोक इथं जाण्यासाठी तिला किती अंतर पार करावं लागलं, इथून इथं जाण्यासाठी किती अंतर पार करावं लागलं, x एवढं अंतर पार करावं लागलं की नाही. म्हणजे ही आगगाडी ज्यावेळेस खांब पार करते ती स्वतःच्या लांबी एवढं अंतर पार करते, हे कायम लक्षात असू द्या. ओके, आता दुसरं काय सांगितलं बघा, एखादी आगगाडी बोगदा, पूल, प्लॅटफॉर्म किंवा दुसऱ्या गाडीला पार करत असेल, म्हणजे एखादी आगगाडी बोगदा पार करत असेल किंवा पूल पार करत असेल किंवा प्लॅटफॉर्म पार करत असेल किंवा दुसऱ्या एखाद्या गाडीला पार करत असेल, तर ती गाडी स्वतःची लांबी प्लस त्या बोगद्याची लांबी किंवा स्वतःची लांबी प्लस त्या पुलाची लांबी किंवा स्वतःची लांबी प्लस त्या प्लॅटफॉर्मची लांबी किंवा स्वतःची लांबी प्लस दुसऱ्या गाडीची लांबी एवढं अंतर पार करते. कसं काय बघा, आता इथं लक्ष द्या की समजा ही आगगाडी आहे. पुन्हा एकदा, ओके, पुन्हा एकदा ही आगगाडी आहे आणि समजा हा प्लॅटफॉर्म आहे, हा काय आहे, प्लॅटफॉर्म आहे आणि ही आगगाडी असं समजा, ही गाडी इकडे चालली आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, समजा या गाडीची लांबी आपण मानू x, ओके, आणि इथून ते ह्या प्लॅटफॉर्मची लांबी आहे ना ती y मानू. आपण काय मानू, y मानू. आता ही गाडी इकडून इकडे चालली, हा प्लॅटफॉर्म आहे. ओके, ही जी आहे ती काय आहे, गाडी, आणि हा समजा बोगदा किंवा प्लॅटफॉर्म आहे. जे काय असेल ते, ह्याला आपण प्लॅटफॉर्म म्हणू शकतो किंवा काय प्लॅटफॉर्म म्हणू शकतो, पूल म्हणू शकतो, बोगदा म्हणू शकतो किंवा दुसरी गाडी म्हणू शकतो, तत्सम कोणती गोष्ट असेल. ओके, असे. आता ही गाडी ज्या हा प्लॅटफॉर्म पार करते बघा, ही आगगाडी ज्या हा प्लॅटफॉर्म पार करते तर ती कशी, कुठं, इथं आल्यानंतर बघा आपण काय काय म्हणणार, बघा, ही गाडी, इथली गाडी इथं गेल्यानंतर आपण काय म्हणणार, हिनं काय केलं, हा प्लॅटफॉर्म पार केला, हा प्लॅटफॉर्म पार केला, बरोबर की नाही. म्हणजे बघा, तिचं हे टोक, त्या गाडीचं हे टोक ते इथं जातंय, इथपर्यंत हे टोक इथं जातंय, त्यावेळेस आपण काय म्हणतोय, त्या गाडीनं प्लॅटफॉर्म पार केला. मग तो प्लॅटफॉर्म असेल, पूल असेल, बोगदा असेल किंवा दुसरी गाडी असेल, काय असेल, हे टोक इथं जाते तेव्हा आपण काय म्हणतोय, प्लॅटफॉर्म पार केला. मग हे टोक इथं जाण्यासाठी तिला किती अंतर पार करावं लागते बघा, तर तिला ना हे x प्लस हे y, किती, x प्लस y एवढं अंतर पार करावं लागते. x प्लस y म्हणजे स्वतःची लांबी प्लस त्या प्लॅटफॉर्मची लांबी, स्वतःची लांबी प्लस त्या प्लॅटफॉर्मची लांबी एवढं अंतर तिला पार करावं लागते. हे कायम लक्षात असू द्या. ओके, म्हणजे या दोन कॉन्सेप्ट तुम्हाला समजणं गरजेचं आहे, कारण याच्यावरती प्रश्न येतात बऱ्याच, म्हणजे बहुतांश प्रश्न, जास्तीत जास्त पॉसिबिलिटी कशावरती असते तर याच्यावरती प्रश्न येतात, लक्षात ठेवा, त्यावेळी हे माहित असू द्या. ओके, आता ह्याच्यावर टाईप 2 आपण बघूया कसं असेल, की ताशी 72 किमी वेगाने जाणारी 1200 मीटर लांबीची ट्रेन
एक सिग्नलचा खांब किती वेळात पार करेल. आता खांब पार करते म्हणजे ती किती अंतर पार करते, स्वतःच्या लांबी एवढं अंतर पार करते. म्हणजे त्या गाडीची लांबी किती, अंतर किती आहे, स्वतःची लांबी एवढी 1200 मीटर अंतर आहे आणि तिचा वेग दिलाय 72 किलोमीटर. आता बघा विचारलंय काय आपल्याला, त्यांनी वेळ विचारलाय बरोबर. मग वेळेचा फॉर्म्युला काय मित्रांनो, वेळ बरोबर अंतर भागिले वेग. पण पण आता इथे एक गोष्ट कायम लक्षात ठेवा की हा फॉर्म्युला आहे, पण इथं तुम्हाला ताशी वेग दिलाय, ताशी म्हणजे आणि किलोमीटर, ताशी 72 किमी आणि हे मात्र मीटर मध्ये आहे. आणि ऑप्शन कसे असतात मग त्यावेळी हे मीटर आणि किलोमीटर मध्ये दिलंय ना, लक्षात ठेवा. त्यावेळी तुम्हाला ज्यावेळी एकक वेगळी दिली जातात त्यावेळी आपल्याला इथे एक शेपटी जोडावी लागते. ती वेग खाली असेल तर आपण इथे काय करतो, तर 18/5. ओके. आणि मग याच्यात सूत्रात किमती ठेवायच्या आणि देवपूजा करायची आणि येणारं उत्तर वेळेचं सेकंदामध्ये येतं, लक्षात ठेवा. जे काय उत्तर येईल ते सेकंदामध्ये येतं. मग इथं काय होणार आता बघा की अंतर, अंतर किती आहे बघा, तर अंतर म्हणजे गाडीची लांबी 1200, वेग, वेग किती आहे 72 गुणिले 18/5. ओके. मग इथं बघा 18 एक्के 18, 18 चौक 72, इथं 4 एक्के 4, 4 त्रिक 12 आणि हे 2 शून्य आणि 5 एक्के 5, इथं 5 सक्क 30 आणि हे शून्य. किती आलं मित्रांनो, 60 सेकंद. उत्तर किती आलं, 60 सेकंड. म्हणजेच आहे का 60 सेकंद, 60 मिनिटं, इथं 60 मिनिटं दिलं, हे नाही येणार लक्षात ठेवा. तर 60 सेकंद ऑप्शन नंबर 2. घायघायत आपण असं 60 उत्तर आलं की इथं 60 मिनिटं दिसतंय, याला गोल करून टाकतो, तसं करायचं नाही. कारण 60-60चे 2 ऑप्शन आहेत, येणारं उत्तर हे सेकंदामध्ये येतं. ज्यावेळेस आपण 18/5 किंवा 5/18 वापरतो त्यावेळी येणारं वेळेचं उत्तर सेकंदामध्ये येतं, अंतराचं उत्तर मीटरमध्ये येतं, हे कायम लक्षात ठेवा. ओके. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे, ताशी 90 किमी वेगाने जाणारी 400 मीटर लांबीची एक ट्रेन 350 मीटर लांबीचा एक प्लॅटफॉर्म किती वेळात पार करेल. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, इथं वेग दिलाय त्यांनी, वेग किती दिलाय 90 किलोमीटर पर आवर, बरोबर नाही. आता अंतर, ती गाडीची लांबी दिली, गाडीची लांबी 400 मीटर दिली आणि 350 मीटर लांबीचा एक प्लॅटफॉर्म, प्लॅटफॉर्मची लांबी दिली. मग आपण आताच पाहिलं होतं, एखादी गाडी जर प्लॅटफॉर्म पार करत असेल तर ती स्वतःची लांबी प्लस प्लॅटफॉर्मची लांबी एवढं अंतर पार करते. मग इथं वेग दिलाय तर तुम्हाला आणि अंतर दिलंय, अंतर म्हणजे त्या गाडीची स्वतःची लांबी किती आहे 400 प्लस प्लॅटफॉर्मची लांबी किती आहे 350. मग 400 आणि 350 किती झालं मित्रांनो, 750 मीटर. ओके, 750 मीटर्स. मग आता हे किलोमीटर मध्ये लक्षात घ्या आणि हे मीटर मध्ये, जात वेगळे. मग तुम्हाला 18/5 किंवा 5/18 शेपटी लावावी लागणार. तर बघा आता काढायचं आहे का आपल्याला, वेळ काढायची आहे. सो वेळ बरोबर अंतर भागिले वेग, आता सॉरी गुणिले, ही वेग खाली गेले म्हणजे 18 वरती येतं आणि 5 खाली येतं, 18/5. मग आता इथं काय येणार बघा, सूत्रात किमती ठेवा. अंतर किती आहे तर 750 भागिले वेग किती आहे 90 गुणिले 18/5. 18 एक्के 18, 18 पंचे 90, 5/5 25, 25 त्रिक 75 होणार. हे लक्षात ठेवा, 5/5 किती होतं 25, मग 25 एक्के 25, 25 त्रिक 75 आणि हे शून्य. उत्तर किती आलं मित्रांनो 30 सेकंड. किती आलं 30 सेकंद, हे त्याचं उत्तर आलं. 30 सेकंद म्हणजेच ऑप्शन नंबर 2 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. समजलं. ओके. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, ताशी 54 किमी वेगाने जाणारी एक आगगाडी एक विजेचा खांब 40 सेकंदात पार करते, तर त्या गाडीची लांबी किती. आता ह्याच्यात कसं लांबी विचारली म्हणजे अंतर विचारलंय, लांबी म्हणजे अंतर विचारलंय, पण ऑलरेडी काही बघा त्यांनी सांगितलंय की देताना त्यांनी काय दिलंय, वेग दिलाय, तो कसा दिलाय ताशी दिलाय आणि 40 सेकंद वेळ दिलाय सेकंदात.
त्यामुळे इथं जात वेगळे आणि लांबी म्हणजे काय अंतर विचारलंय. आता ती खांब पार करते म्हणजे किती अंतर पार करते, स्वतःच्या लांबी एवढं अंतर पार करते की नाही. मग अंतर म्हणजेच काय तर त्या जेवढं अंतर पार करेल खांब पार करताना जेवढं अंतर पार करेल तेवढीच त्या गाडीची लांबी असणार आहे. मग गाडीची लांबी म्हणजेच इथं आपल्याला फॉर्म्युला काय वापरायचा आहे तर अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. आता ह्याला लक्षात घ्या, जात वेग आहे त्यामुळे 18/5 किंवा 5 वेग वरती आलं तर आपण काय करतो 5/18 घेतो. बरोबर. तर हे आपण पाहिलं होतं मगाशी मी तुम्हाला कन्व्हर्जन 5/18 किंवा 18/5 किलोमीटर्स पर आवरचं मीटर्स पर सेकंद मध्ये रूपांतर करताना 5/18 येतं. ओके. मग आता इथं काय येणार तर बघा मित्रांनो, इथं वेग दिलाय त्यांनी, वेग किती दिलाय 54, वेळ दिलाय त्यांनी किती 40 गुणिले 5/18, 18×1 = 18, 18×3 = 54. बरोबर. इथं बघा 3 चोक 12, 12×5 60 आणि हे 0 तर अंतर आलं 600 मीटर्स. किती आलं 600 मीटर्स म्हणजेच ऑप्शन नंबर 4. हे 8 आहे सुद्धा एवढा काय असा टप नाही, बेसिक आहे लक्षात ठेवा. उगा त्याला बिना सूत्राचं हे करून ते करून. आता हे जर सूत्र पाठ असलं परीक्षेत सोडवण्याच्या स्टेप किती आहेत, ह्या 2 स्टेप आहेत ना, एवढ्या 2 स्टेप. मग तुम्हाला बरेच जण सांगतात की सूत्र न वापरता तू हेच करतोय ना. एखादं काही जण काय सांगतात तुम्हाला सांगतो, काही जण मी तुम्हाला काय म्हणलं हे सूत्र वापरूच नका बिलकुल. तुम्हाला काय काढायचंय लांबी काढायची आहे तर तुम्हाला वेग किती दिलाय 54 दिलाय गुणिले वेळ किती दिलाय 40 आणि त्याला गुणिले फक्त 5/18 करा. बघा 18×1 = 18, 18×3 = 54, इथं 40×3 = 120, 3 चोक 12, 12×5 60 आणि हे 0 600 असं सांगितलं ना, आलं उत्तर 600. काय सूत्र वापरलं इथं नाही ना. मी परीक्षेत मी याच पद्धतीने सोडवणार आहे ना. मग तुम्हाला जर तुमची कॉन्सेप्ट क्लिअर असेल तर परीक्षेत मी तिथं अंतर बरोबर वेग गुणिले वेळ त्या गुणिले 5/18 गुणिले 18/5 असलं लिहित बसणार आहे का मी परीक्षेमध्ये मी तसं लिहित बसणार नाही. इथं आपण शिकतोय, शिकताना आपण अगदी ऍक्युरेट शिकायचं. म्हणजे परीक्षेत तुम्ही एवढ्या एका स्टेपमध्ये उत्तर काढू शकता. एवढ्या एका स्टेपमध्ये परीक्षेत तुम्ही उत्तर त्याच वेळी काढू शकता ज्यावेळी तुम्ही घरी चांगला अभ्यास कराल. आणि तुम्ही जर त्या लोकांवरती विश्वास ठेवला नाही असं करूच नको, तू एवढंच कर, घरी जर तू एवढंच केलं तर परीक्षेत ह्याच्यापेक्षा म्हणजे परीक्षेत डबऱ्यातच जाणार तुम्ही, लक्षात ठेवा. त्यामुळं अति शॉर्टकटनं अभ्यास करायचं टाळा. कॉन्सेप्ट क्लिअर करा, शॉर्टकट तुमच्या आपोआप तयार होतात, लक्षात ठेवा. बरोबर. मला कॉन्सेप्ट माहिती आहे तर मी या शॉर्टकटनं उत्तर काढू शकतो असं. बरोबर. नेक्स्ट, ताशी 90 किमी वेगाने जाणारी 600 मीटर लांबीची एक आगगाडी एक बोगदा 45 सेकंदात ओलांडते तर त्या बोगद्याची लांबी किती. आता बघा मी परीक्षेत काय करणार, ह्या प्रश्नाला परीक्षेत काय करणार त्यांनी काय विचारलंय बोगद्याची लांबी विचारली, गाडीची लांबी दिली 600. बरोबर, गाडीची लांबी जाऊ द्या. तर अंतर बरोबर अंतर मला काढायचंय, वेग गुणले वेळ असतं. वेग काय दिलाय त्यांनी 90 दिलाय, वेळ किती दिलाय 45 सेकंद. वेगळं दिलंय की नाही त्यांनी, वेगळं दिलंय तर इथं 5/18 येणार. आता आणि 18×1 = 18×5 = 90. आता इथं 5 काय झालं, हे 45 गुणिले 25 म्हणजे किती झालं 25 5 100 उरले 12, 25 = 100 आणि 12 112, 1125 हे एकूण अंतर झालं. त्यातनं मला फक्त गाडीची लांबी वजा करायची आहे 600. ही वजा केली तर 1125 मधनं 600 गेलं किती आलं 525. हे परीक्षेत मी एवढंच करणार आहे, आलं 525. पण आता मला सांगा हे एवढं जर इथं मी केलं एवढंच तर तुम्ही म्हणणार कुठनं काय केलं कसं केलं, डोक्यावरनं जातंय ना. त्यामुळे असं नाही, शिकताना आपण काय करायचं, शिकताना ऍक्युरेटच शिकायचं, जे आहे ते प्रॉपर शिका. परीक्षेत तुम्ही मग किती शॉर्टकट मारा आपोआप तुम्हाला जमणार त्या परीक्षेमध्ये. तर बघा इथं आपल्याला काय करायचं आहे, अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. आता ह्यात लक्षात घ्या की हे ताशी दिलंय आणि हे सेकंदात दिलंय. बरोबर ना, इथं किलोमीटर दिलंय इथं मीटर दिलंय, म्हणजे जात वेगळी दिली ना त्यामुळे इथं 5/18 शेपटी लागते. आता अंतर काय असते माहितीये का, लक्षात ठेवा, गाडीची स्वतःची लांबी प्लस बोगद्याची लांबी. पण आता ह्या बोगद्याची लांबी तुम्हाला फाइंड आउट करायची आहे, शोधून काढायची आहे. माहितच नाही बोगद्याची लांबी, मी x मानतो, मनात x मानतो. मग अंतर काय असणार, गाडीची लांबी किती आहे 600 मीटर, गाडीची लांबी किती आहे 600 प्लस बोगद्याची लांबी किती आहे x, एवढा अंतर असणार. वेग किती दिलाय 90, वेळ किती दिलाय 45 गुणिले 5/18
18, बरोबर की नाही? मग इथं बघा 18 × 18, 18 × 5 = 90. म्हणजे इथं किती झालं बघा, हे 5 × 5 = 25 × 45, म्हणजेच किती आलं बघा इथं, 25 × 5 = 125, उरले 12 आणि 25 × 100 आणि 12 112. ही कशाची किंमत आली मित्रांनो, 600 + x, 600 + x. पण मला फक्त बोगद्याची लांबी काढायची, म्हणजे x ची व्हॅल्यू काढायची. हे अधिक 600 इकडे वजा 600 होतं, बरोबर का? म्हणजे x बरोबर काय आलं इथं, तर 5 0 गेलं 5, 2 0 गेले 2, 11 6 गेलं 5, 525 मीटर्स. ही काय झाली, x ची व्हॅल्यू म्हणजेच बोगद्याची लांबी किती आली, 525 मीटर. आलं लक्षात? हा टाईप 2 आहे, लक्षात ठेवा, एकदम सोपा, काही अवघड नाही याच्यामध्ये. ओके, पुढचा प्रश्न बघा टाईप 2 मधला. ताशी 72 किमी वेगाने जाणारी 300 मीटर लांबीच्या रेल्वेला 540 मीटर लांबीचा बोगदा पार करण्यास किती वेळ लागेल? वेळ विचारलाय, मग वेळेचा फॉर्म्युला काय आपला, वेळ बरोबर अंतर भागिले वेग. पण आता आणखी एक बघा, हे ताशी 72 किमी दिलंय आणि हे किलोमीटर मध्ये दिलंय, इथं मीटर मध्ये दिलंय, बरोबर नाही? म्हणजे जात वेगळे, एकक वेगळा आहे. मग इथं वेग खाली गेलाय, तर इथं काय येणार, 18/5. सूत्रात किमती ठेवा फक्त. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, अंतर, अंतर म्हणजे काय असणार आहे, तर ती गाडीची लांबी प्लस बोगद्याची लांबी. गाडी जर बोगदा पार करत असेल तर स्वतःची लांबी प्लस त्या बोगद्याची लांबी एवढं अंतर पार करते. मग गाडीची लांबी किती आहे मित्रांनो, 300 प्लस बोगद्याची लांबी किती आहे, 540. मग 300 आणि 540 जर तुम्ही केलं, 300 प्लस 540 तर किती येतं, 840. हे झालं अंतर 840 भागिले वेग, वेग किती आहे 72 आणि गुणिले 18/5, 18/5, 18 × 18, 18 × 4 = 72, 4 × 4, 4 × 2 = 8, 4 × 4 आणि हे 0, 5 × 5, 5 × 20, उरले 1, त्याच्यावर घेतले 0, 5 × 2 = 10. किती आलं इथं, 42 सेकंद. किती आलं, 42 सेकंड. 42 सेकंड म्हणजेच ऑप्शन नंबर 2, 42 सेकंद हे काय झालं, उत्तर आलं. म्हणजे हा टाईप तुम्हाला समजायला अजिबात अवघड नाही, अजिबात. ह्यात म्हणजे असं काही विद्या बोलायची नाही, वेगळं काय नाही. ओके, आता टाईप 3. आता आपल्याला काय बघायचंय, टाईप 3 काय आहे बघा. एक गाडी 200 मीटर लांबीचा पूल 18 सेकंदात, इथं सेकंदात आहे, सेकंदवाद झालंय थोडं, 18 सेकंदात पार करते, तर त्याच वेगाने एक दिव्याचा खांब 12 सेकंदात पार करते, तर त्या गाडीची लांबी काय असेल? आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवा, हा प्रश्न, या प्रकारचा प्रश्न सोडवताना आपल्याला त्या गाडीचा वेगच दिलेला नाही. बरेच जण काय करतात, मग वेग काढण्याचा प्रयत्न करतात. जे दिलं नाही त्याचा विचार करू नका, जे दिलंय त्याच्यावरून आपल्याला उत्तर काढता येते का ते बघा. त्यासाठी काही, मग यासाठी आपल्याला त्या पाठीमागच्या कॉन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं होतं. लक्षात ठेवा, की गाडी खांब पार करते, स्वतःच्या लांबी एवढं अंतर पार करते, गाडी बोगदा पार करते, किंवा त्यावेळी स्वतःची लांबी प्लस ती बोगद्याची लांबी एवढं अंतर पार करते. आता बघा त्यांनी काय म्हटलंय, गाडीची लांबी किती आहे, गाडीची लांबी 200 मीटर आणि सॉरी, एक गाडीची लांबी दिलेली नाही, गाडीची लांबी आपल्याला काढायची आहे, गाडीची लांबी माहित नाही, ती काढायची आहे, गाडीची लांबी काढायची आहे. 200 मीटर आहे ती कशाची लांबी आहे, तर पुलाची लांबी आहे, पुलाची लांबी आहे. आता गाडी पूल पार करते म्हणजे काय करते, स्वतःची लांबी प्लस पुलाची लांबी एवढं अंतर पार करते की नाही. म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवा, ही 200 मीटर लांबीचा पूल आहे, ते किती वेळात पार करते, 18 सेकंदात. हिथं मी 18 सेकंद घेतो. 18 सेकंदात ती किती अंतर पार करते माहितीये का, 18 सेकंदात. लक्षात घ्या, 18 सेकंदात ती स्वतःची लांबी, गाडी स्वतःची लांबी पूल पार करते की नाही, 18 सेकंदात ती काय करते, 200 मीटर लांबीचा पूल पार करते, म्हणजे पुलाची लांबी प्लस स्वतःची लांबी एवढं अंतर पार करते. 18 सेकंदात ती स्वतःची लांबी किती आहे, x प्लस पुलाची लांबी किती आहे मित्रांनो, 200, बरोबर नाही. 18 सेकंदात, बरं का, 18 सेकंदात ती काय करते, ही 18 सेकंद आहे, 18 सेकंदामध्ये ती स्वतःची लांबी प्लस पुलाची लांबी एवढं अंतर पार करते. कुठलं सूत्र वापरायचं नाही, वेग काढायचा नाही, काय नाही, फक्त हे समजून घ्या. एकदा समजलं की तुम्ही पटकन नंतर ते झपकन काढू शकता. तर लक्षात घ्या, स्वतःची लांबी प्लस पुलाची लांबी एवढं अंतर पार करायला 18 सेकंद लागते. बरं, त्याच वेगानं म्हटलंय दिव्याचा खांब ओलांडण्यासाठी, दिव्याचा खांब त्याच ह्याच्यात ती
दिव्याचा खांब किती सेकंदात ओलांडते? 12 सेकंदात. आता खांब ओलांडते, लक्षात घ्या मित्रांनो, नीट लक्षात घ्या. खांब ओलांडते म्हणजे ती काय करते? स्वतःच्या लांबी एवढं अंतर पार करते, बरोबर नाही? खांब ओलांडते म्हणजे स्वतःच्या लांबी एवढं अंतर पार करते. म्हणजे ह्यातल्या स्वतःची लांबी म्हणजे किती आहे? एक्स. या स्वतःच्या लांबीच्या अंतरासाठी तिला किती वेळ लागतोय? 12 सेकंद. 12 एकूण किती सेकंद आहे तो इथं? 18 सेकंद. 18 सेकंदातले 12 सेकंद इथं गेले तर इथं किती राहिले हो? बघा, एकूण 18 सेकंद ती एवढं अंतर पार करते की नाही? एक्स प्लस 200, कारण 18 सेकंदात पूल पार करते, म्हणजे स्वतःची लांबी प्लस पुलाची लांबी. त्यातल्या स्वतःच्या लांबी 12 सेकंदात ती काय करते? खांब ओलांडते. म्हणजे स्वतःच्या लांबी एवढं अंतर पार करण्यासाठी तिला 12 सेकंद लागतायत. म्हणजे एक्स, स्वतःची लांबी आपण किती मांडली तिची? एक्स. स्वतःच्या लांबी एवढं अंतर पार करण्यासाठी तिला 12 सेकंद लागतायत. 18तले 12 सेकंद गेले, खाली किती राहिले हो? 6. ते इथं असणार 6 सेकंद. ह्या 18 सेकंदाचं विभाजन याच्यात झालं की नाही? डिस्ट्रीब्यूट झालं. मग त्यातले 12 सेकंद 18 इथं गेले तर खाली राहिले 6 सेकंद ते इथं येणार. आणि ह्यांचा फक्त तुम्ही काय करा मित्रांनो, आता तर एक क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. म्हणजे एक्स गुणिले 6, बघा, एक्स इंटू 6. एक्स गुणिले 6 बरोबर 12 गुणिले 200. 12 गुणिले 200. 4 पैकी 3 किमती माहित असेल तर चौथी किंमत आपल्याला काढता येते. मग हे गुणिले 6 इकडे काय होतं मित्रांनो? भागिले 6. 6 एके 6 आणि 6 दुने 12. 200 दुने किती होतं मित्रांनो? किती होतं? 400 मीटर्स. तर त्या गाडीची लांबी किती असणार? 400 मीटर. कुठलंच मी सूत्र वापरलं नाही, काय नाही, फक्त हे एवढं समजून घ्यायचं आहे. हे एकदम सिंपल ही कॉन्सेप्ट आहे. एकदा समजली की तुम्ही झपकन उत्तर काढू शकता. बरेच मुलं या प्रकारचा प्रश्न सोडवताना त्याचा वेग दिला नाही तर वेग काढायच्या मागे लागतात. वेग काढायच्या भानगडीत पडू नका, कायम लक्षात ठेवा. वेग काढायच्या भानगडीत बिलकुल पडू नका. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. 600 मीटर लांबीची गाडी एक बोगदा 35 सेकंदात पार करते आणि बोगद्यातील विजेचा खांब 12 सेकंदात पार करते, तर त्या बोगद्याची लांबी काय? आता बोगद्याची लांबी विचारली. बोगद्याची लांबी मला माहित नाही, ती मी एक्स मानतो. सेम कंडिशन, सेम त्या अगोदरच्या उदाहरणासारखं आहे. आणि गाडीची लांबी किती आहे? 600 मीटर. बर, 600 मीटर बोगदा पार करायला किती वेळ लागतोय? 35 सेकंद. नीट लक्ष द्या, इथं हे 35 सेकंदात ती बोगदा पार करते. बोगदा पार करते म्हणजे काय करते ती? 35 सेकंदात, लक्षात ठेवा. स्वतःची लांबी किती आहे तिची? 600 प्लस त्या बोगद्याची लांबी आपण एक्स मानली. आता बोगद्याची लांबी एक्स मानली. बघा, ती गाडी 35 सेकंदात ती काय करते? स्वतःची लांबी प्लस बोगद्याची लांबी एवढं अंतर पार करते. आता त्यात काय म्हणलंय? आणि बोगद्यातील विजेचा खांब किती सेकंदात पार करते? 12 सेकंदात. ओके, हा, इथं थोडासा मित्रांनो थोडासा इथं प्रॉब्लेम झालाय. प्रिंट मिस्टेक झालेली आहे इथं. तर इथं 12 नाही पाहिजे, विजेचा खांब ती 21 पाहिजे. इथं ना, इथं 21 पाहिजे. 21, 12 नाही. ते म्हणजे ऑप्शन मधलं उत्तर येणार नाही. 12 जरी केलं तर उत्तर येईल, पण ऑप्शन मधलं उत्तर येणार नाही. प्रिंट मिस्टेक झाली. इथं 21 पाहिजे, एवढं लक्षात ठेवा. इथं काय पाहिजे? 21 सेकंदात पार करते. विजेचा खांब 21 सेकंदात. आता विजेचा खांब म्हणजेच काय हो? लक्षात घ्या, विजेचा खांब, एक मिनिट, हा बरं ठीक आहे, 21 सेकंद किंवा 14 सेकंद आहे. 14, कारण ऑप्शन तरी पण हे येणार नाही. इथं 14 सेकंद. बघा, ती ना की एक विजेचा खांब म्हणजे 14 सेकंदात पार करते. विजेचा खांब जर 14 सेकंदात पार करते, याचा अर्थ ती स्वतःच्या लांबी एवढं अंतर 14 सेकंदात पार करते. स्वतःची लांबी किती? तिची 600. तर ह्या 600 मीटर अंतर पार करण्यासाठी तिला किती वेळ लागतो? 14 सेकंद. 35 मधले 14 गेले. 35 मधले 14 गेले तर राहिले किती हो? 21 सेकंद. ते 21 सेकंद इथं येतात. 21 सेकंद. 14 आणि 21 35. बघा, 35 सेकंदात ती काय करते?
35 सेकंदात बोगदा पार करते, म्हणजे 35 सेकंदात ती स्वतःची लांबी प्लस बोगद्याची लांबी एवढं अंतर पार करते. बोगद्याची लांबी x मानली. आणि काय म्हटलंय की विजेचा खांब ती 14 सेकंदात पार करते. विजेचा खांब 14 सेकंदात पार करते. विजेचा खांब म्हणजेच स्वतःच्या लांबी एवढं अंतर, ती स्वतःची लांबी किती आहे 600 मीटर अंतर पार करायला 14 आणि उरलेलं मग अंतर 35 मधलं 14 गेलं खाली किती राहिले 21. ओके, ह्यांची दोघांची बेरीज एवढी पाहिजे. मग 14 आणि 21 35 आणि मग ह्यांच्यामध्ये काय करा आता तर क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. मग काय येणार x गुणिले 14, x गुणिले 14 बरोबर 600 गुणिले 21, 600 गुणिले 21. मग हे गुणिले 14 मित्रांनो इकडे भागिले 14 होतं. ओके, तर इथं 14 7 ने भाग जातो बघा, 7 दुने 14, 7 त्रिक 21, बे एक बे, इथं बे त्रिक 6 आणि हे 2 0. 300 त्रिक किती आलो तर 300 त्रिक 900 मीटर्स आलं. किती आलं 900 मीटर्स. म्हणजेच याचं उत्तर ऑप्शन नंबर 3. इथं थोडीशी प्रिंट मिस्टेक झाली होती प्रश्नामध्ये, होते प्रिंट मिस्टेक आयोगाकडनं होते, आपण काय तेव्हा ओके तेवढं आपण चालून घेऊया. 14 करा फक्त, इथं 12च्या ऐवजी 14. आता हे बघा टाईप 4, चौथा टाईप. आता पुढचा चौथा टाईप काय आहे बघा, एक गाडी ताशी 40 किमी वेगाने गेली तर निर्धारित मुक्कामावर वेळेत पोहोचते. जर ती ताशी 30 किमी वेगाने गेली तर 45 मिनिटे उशिरा पोहोचते. 45 मिनिटं उशिरा पोहोचते. तर त्या गाडीने किती किमी प्रवास केला. आता इथं कसं आहे माहिती आहे का, एकच गाडी आहे. जर ती एवढ्या वेगाने गेली तर वेळेत पोहोचते, तेवढ्या वेगाने गेली तर लवकर पोहोचते या उशिरा पोहोचते. म्हणजे एकाच गाडीचे 2 वेग दिलेत आणि तुम्हाला विचारले त्या गाडीने किती किमी प्रवास केला, म्हणजे अंतर विचारलंय. इथं मग एक गोष्ट लक्षात ठेवा फक्त, अंतराचा फॉर्म्युला काय असतो, अंतर बरोबर ऍक्च्युअल फॉर्म्युला काय आहे, वेग गुणिले वेळ. पण आता इथं वेग काय म्हटलं, इथे एक ताशी 40 किमी पण वेग दिलाय आणि ताशी 30 किमी पण वेग दिलाय. लक्षात घ्या, इथं ताशी 40 किमी एक वेग दिलाय, 2 वेग दिलेत. मग 2 वेग दिलेत, जर एकाच गाडीचे 2 वेग दिले असतील आणि तुम्हाला अंतर काढायचं असेल तर या सूत्रात फक्त थोडासा बदल करा. वेगांचा लसावी घ्या, वेगांचा लसावी गुणिले वेळेतील फरक घ्या. वेळेतील फरक तो कशामध्ये घ्यायचा, तासात घ्यायचा. का मित्रांनो तासात घ्यायचा, तर वेग तुम्हाला ताशी दिलेत, त्यामुळं जर मिनिटात दिला असेल वेळेतला फरक तर तासात करताना भागिले 60 करायचं. आता वेगांचा लसावी म्हणजे काय आपल्याला करायचं आहे, वेग काय काय 30 आणि 40. तर लक्षात घ्या 30 आणि 40 लसावी आपण शिकलोय. 30 आणि 40चा जर तुम्ही लसावी काढला 30 आणि 40 तर लक्षात घ्या या दोघांना कशाने भाग जातोय, 10 ने भाग जातोय. 10 त्रिक 30, 10 चौक 40. मग लसावी म्हणजे 10 त्रिक 30, 30 चौक 120. यांचा लसावी किती आला हो 120 गुणिले वेळेतील फरक. वेळेतील फरक किती आहे हो 45 मिनिटे. लक्षात घ्या हे 45 मिनिट पण आपल्याला पाहिजे तासामध्ये, तर ते 45 जे आहे त्याला तासामध्ये जर करायचं म्हणलं या मिनिटांना तर हे 45 भागिले 60 करावं लागतं. मिनिटाचं तासात रूपांतर करताना भागिले 60 करायचं. आणि मग आता बघा शून्याला शून्य कटला, 6 1 6, 6 2 12, 45 ची दुप्पट किती हो 90 किलोमीटर. उत्तर काय आलं, अंतर किती आलं मित्रांनो तर 90 किलोमीटर. म्हणजेच ऑप्शन नंबर 4 हे या प्रश्नाचं उत्तर आलं. काय करायचं, वेगांचा लसावी गुणले वेळेतील फरक तासामध्ये घ्यायचा. ओके, चौथा टाईप आपण बघतोय. त्यातलंच एक उदाहरण बघा अजून, एक गाडी ताशी 60 किमी वेगाने गेली तर निर्धारित मुक्कामावर वेळेत पोहोचते. जर ती ताशी 75 किमी वेगाने गेली तर 24 मिनिटे लवकर पोहोचते. मग अशी उशिरा पोहोचत होती, आता लवकर काय हरकत नाही. ओके, मग तेच पुन्हा अंतर बरोबर. आता तुम्ही परीक्षेत मात्र हे असले सूत्र मांडत बसता का, नाही, मात्र इथं मला मांडावे लागतात. परीक्षेत आपण हे डायरेक्ट डोक्यात असतं आपल्या, डायरेक्ट कॅल्क्युलेशन. अंतर बरोबर वेगांचा लसावी गुणिले वेळेतील फरक. बरोबर का, वेगांचा लसावी वेग काय काय बघा 60 आणि 75. ओके, 60 आणि 75 तर तुम्ही तर 60 आणि 75 बघा, ह्यांचा जर लसावी काढला तर दोघांना 15 ने भाग जातोय. 15 चौक 60, 15 5 75. इथं किती झालं बघा, 4 ला 5 जात नाही, 4 5 20,
20 गुणिले 15 जर केलं तुम्ही, 20 गुणिले 15, तर 15 दुने 30 आणि 300, यांचा लसावी किती आला? 300. वेगांचा लसावी आला 300 गुणिले वेळेतील फरक किती आहे? 24 मिनिटे आहे. 24, मग 24 मिनिटाचं तासात रूपांतर 24/60. ह्या शून्याला हे शून्य गेलं, 6 एक्के 6, 6 पंचे 30, 24 पंचे किती येतं मित्रांनो? 120 किलोमीटर. अंतर किती आलं? 120 किलोमीटर, 120 किलोमीटर. ओके, तर हे 120 किलोमीटर म्हणजेच ऑप्शन नंबर 1, 120 किलोमीटर. ओके, हा टाईप तुम्हाला समजला असेल. याच्यात ताण घेण्यासारखं काहीच नाही मित्रांनो. आता हे पुढचा एक पॉइंट आहे, तो अतिशय महत्वाचा आहे, सापेक्ष वेग. लक्षात घ्या, काय आहे? सापेक्ष वेग. तर सापेक्ष वेग, यालाच दुसरा शब्द आहे इंग्लिशमध्ये रिलेटिव्ह वेलॉसिटी. रिलेटिव्ह वेलॉसिटी. ओके, सापेक्ष वेग काय? तर सापेक्ष वेगात काय तुम्हाला सांगतो. सापेक्ष वेग दोन प्रकारचे असतात, दोन कंडिशन्स असतात सापेक्ष वेगाच्या. सापेक्ष वेग म्हणजे रिलेटिव्ह वेलॉसिटी म्हणजे तुलनात्मक वेग. तुलना करण्यासाठी दोन गाड्या लागतात. जर दोन गाड्या विशिष्ट वेगाने एकाच दिशेने प्रवास करत असतील, तर त्यांचा सापेक्ष वेग हा त्यांच्या वेगांच्या वजाबाकी एवढा असतो. लक्षात, एकाच दिशेने म्हणजे उदाहरणार्थ समजा, बघा नीट लक्ष द्या, ही गाडी आहे, ती ह्या दिशेने प्रवास करते आणि ही गाडी याच एकाच दिशेने प्रवास करतायत. या गाडीचा वेग आहे समजा V1 आणि या गाडीचा वेग आहे समजा V2. ह्या दोन गाड्या आहेत, ह्या दोन गाड्या एकाच दिशेने प्रवास करत असतील, तर त्यांचा सापेक्ष वेग, लक्षात घ्या, त्यांचा सापेक्ष वेग बरोबर त्यांच्या वेगांच्या वजाबाकी इतका असतो. म्हणजे V1 मायनस V2 किंवा V2 मायनस V1 पण होतं. लक्षात ठेवा, V1 मायनस V2 किंवा V2 मायनस V1, जो मोठा असेल त्या मोठ्या वेगातून लहान वेग वजा होतोय, एवढं लक्षात ठेवा. ओके, मोठ्या वेगाचा फरक एवढा असतो, वजाबाकी म्हणजेच फरक एवढा. ओके, तर जो दोन गाड्या एकाच दिशेने, ह्याच्यावरती प्रश्न आहेत पुढे आपल्याला घ्यायचे आहेत, त्यामुळे हे लक्षात असू द्या. आणि सापेक्ष वेगाची दुसरी किंवा रिलेटिव्ह वेलॉसिटीची दुसरी कंडिशन काय आहे? जर दोन गाड्या विशिष्ट वेगाने परस्पर विरुद्ध दिशेने प्रवास करत असतील, परस्पर विरुद्ध दिशेने प्रवास करत असतील, तर त्यांचा सापेक्ष वेग हा त्यांच्या वेगांच्या बेरजे इतका असतो. कसं? तर बघा, आता पुन्हा एकदा, ही गाडी आहे समजा या दिशेने प्रवास करते, तिचा वेग आहे समजा V1. ही दुसरी गाडी आहे समजा, ओके, ती या दिशेने प्रवास करते, तिचा वेग आहे समजा V2. आता बघा, ही एक गाडी आहे, ही एक गाडी आहे, ही गाडी आणि ही गाडी परस्पर विरुद्ध दिशेने प्रवास करतायत. जर दोन गाड्या विशिष्ट वेगाने परस्पर विरुद्ध दिशेने प्रवास करत असतील, तर त्यांचा सापेक्ष वेग हा त्यांच्या वेगांच्या बेरजे एवढा असतो. बरोबर, मग इथं सापेक्ष वेग, इथं त्यांचा सापेक्ष वेग बरोबर V1 प्लस V2 असा असतो. लक्षात ठेवा, त्यांचा सापेक्ष वेग हा त्यांच्या वेगांच्या बेरजे एवढा असतो कायम. आणि जर एकाच दिशेने प्रवास करत असतील, एकाच दिशेने दोन्ही गाड्या प्रवास करत असतील, बरं गाड्याच असेल असं नाही बरं का, एक गाडी असेल दुसरा माणूस असेल, एक गाडी असेल दुसरं बैलगाडी असेल, एक गाडी असेल दुसरा घोडा असेल, काही असेल, म्हणजे हालचाल करणाऱ्या दोन गोष्टी असतील, एकाच दिशेने प्रवास करत असेल, तर त्यांचा सापेक्ष वेग हा त्यांच्या वेगांच्या वजाबाकी इतका फरक किंवा फरका इतका असतो, फरका एवढा असतो. आणि जर दोन गाड्या विशिष्ट वेगाने परस्पर विरुद्ध दिशेने प्रवास करत असतील, तर त्यांचा सापेक्ष वेग हा त्यांच्या वेगांच्या बेरजे एवढा असतो. हे कायम लक्षात असू द्या. तर ह्याच्यावर आधारित क्वेश्चन्स कसे असतात बघा. 5वा टाईप, काय प्रश्न आहे? समजा कोल्हापूर ते पुणे हे अंतर 350 किमी आहे. या दोन्ही ठिकाणाहून सकाळी 11 वाजता एकाच वेळी दोन गाड्या अनुक्रमे ताशी 40 व 30 किमी वेगाने निघाल्या, तर त्या दोन गाड्यांची भेट किती वाजता होईल? भेट किती वाजता होईल विचारले म्हणजे वेळ काढायची आपल्याला, वेळ काढायचे. लक्षात ठेवा, मग आता वेळ बरोबर सूत्र काय असतं? वेळ बरोबर अंतर भागिले वेग असं आहे. पण आता इथं दोन गाड्या आहेत,
2 गाड्या आहेत, त्यातलं अंतर आपल्याला माहिती आहे. अंतर किती आहे? 350 आहे. लक्षात ठेवा, अंतर किती आहे? 350 हे माहिती आहे. बरं, 1 किलोमीटर आहे आणि हे पण ताशी किलोमीटर मध्ये दिलेत वेग, पण वेग मात्र 2 दिलेत नाही. तर वेग काय केलेत त्यांनी? 2 दिलेत आणि 2 वेगळ्या गाड्या आहेत, तर त्यावेळी त्यांचा सापेक्ष वेग आपल्याला काढावा लागेल. बरं, त्या 2 गाड्या कशा? एक गाडी कुठून निघाली? कोल्हापूर, काय म्हणले, दोन्ही ठिकाणाहून. एक हे कोल्हापूर आहे, हे पुणे आहे समजा. एक कोल्हापूरहून पुण्याकडे निघाली, एक पुण्यातनं कोल्हापूरकडे निघाली. बरोबर की नाही? म्हणजे दोन्ही परस्पर कशा निघाल्या? विरुद्ध दिशेने निघाल्या. म्हणून त्यांचा सापेक्ष वेग लक्षात ठेवा. त्यांचा इथं काय घ्यायचं आहे? ते अंतर भागिले सापेक्ष वेग. मग सापेक्ष वेग त्यांचा काय येणार? तर त्यांच्या वेगांची बेरीज येणार मित्रांनो. 40 प्लस 30 म्हणजेच 350 भागिले 70. शून्याला शून्य गेलं, 7 एके 7, 7 5 35. उत्तर किती आलं? 5 तास. लक्षात ठेवा, वेळ किती लागेल त्यांना भेटायला? वेळ किती लागेल मित्रांनो? 5 तास. 5 तास वेळ लागतोय भेटायला. पण त्यांनी वेळ नाही विचारला, त्यांनी किती वाजता भेट होईल असं विचारलंय. मग लक्षात घ्या, त्या गाड्या कधी निघाल्या होत्या? सकाळी 11 वाजता. सकाळी 11 नंतर 5 तासांनी किती होतात? सायंकाळचे 4 किंवा दुपारचे 4 वाजतात. 11 ते 12, 11 ते 12, 12 ते 1, 1 ते 2, 2 ते 3, 3 ते 4. किती? 4 वाजता. म्हणजे उत्तर काय आलं? सायंकाळी 4 वाजता किंवा दुपारी 4 वाजता, दुपारनंतर 4 वाजता. ओके, सायंकाळी 4 वाजता त्या 2 गाड्यांची काय होईल? भेट होईल. ओके, 5व्या टाईप मधला पहिला. या टाईपचे प्रश्न तुम्हाला जमतात, परीक्षांना या टाईपचे प्रश्न आलेत. आपण एक्झामला आलेले प्रश्न ज्यावेळी पाहणार आहोत त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की परीक्षेला आलेले म्हणजे असेच प्रश्न येतात. हे आपल्याला माहित असणं, आपण शिकणं किंवा डोक्यात घेणं गरजेचं आहे. आता पुढचा प्रश्न काय बघा. समजा सातारा ते छत्रपती संभाजीनगर हे अंतर 800 किलोमीटर आहे. या दोन्ही ठिकाणाहून एकाच वेळी 2 गाड्या अनुक्रमे ताशी 90 व 70 किमी वेगाने निघाल्या, तर त्या 2 गाड्यांची भेट किती तासांनी होईल? किती तासांनी म्हणजे वेळच विचारलाय त्यांनी. मग पुन्हा एकदा तेच आहे आपलं. वेळ बरोबर अंतर, अंतर भागिले सापेक्ष वेग. आता इथं बघा, अंतर दिलंय किलोमीटर मध्ये आणि वेग दिलेत किलोमीटर मध्ये, ताशी किलोमीटर मध्ये वेग दिलेत, ताशी 90 आणि 70 किलोमीटर. त्यामुळं एकक समान आहे. इथं आपल्याला 18/5 किंवा 5/18 शेपटी लावायची गरज नाही, एकक समान आहे. मग अंतर काय आहे बघा इथं? अंतर, त्या अंतर किती? 800 किलोमीटर भागिले सापेक्ष वेग. आता एकाच वेळी त्या दोन्ही ठिकाणाहून, मागाच्या सारखंच आहे, दोन्ही ठिकाणाहून गाड्या एकमेकीच्या दिशेने निघाल्या म्हणजेच परस्पर विरुद्ध दिशेने निघाल्या, म्हणजेच इथं वेगांची बेरीज होणार. विरुद्ध दिशेने चालले तर 90 अधिक 70. मग इथं बघा 800 भागिले 90 अधिक 70 किती येतं? 160. शून्याला शून्य, 16 एके 16, 16 85. उत्तर किती आलं? 5 तास. उत्तर किती आलं मित्रांनो? 5 तास. ओके, 5 तास म्हणजेच ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3 हे उत्तर आलं. क्लिअर? इथपर्यंत काही शंका नाही? शंका येण्यासारखं नाहीच आहे का याच्यामध्ये? एकदम सोपं आहे आणि तुम्हाला ते जमू शकतं. फक्त तुम्ही काळजीपूर्वक हे, आणि ज्या ज्या तुमच्या मित्रांना गरज आहे लक्षात ठेवा, त्यांच्यापर्यंत या व्हिडिओची लिंक नक्की पाठवा, त्यांना नक्की फायदा होईल. पुढचा प्रश्न काय बघा. आता या प्रश्नात बऱ्याच वेळा गोंधळ होतो बरं का, की 21 मीटर आणि 59 मीटर लांबीच्या 2 गाड्या अनुक्रमे ताशी 40 व 32 किमी वेगाने एकाच दिशेने प्रवास करतायत. एकाच दिशेने. ज्यावेळी त्या 2 गाड्यांची भेट होईल त्यावेळी एक गाडी दुसऱ्या गाडीला किती वेळात पार करेल? आता वेळच काढायची आहे. मग आता पुन्हा एकदा बघा, वेळेचा फॉर्म्युला काय मित्रांनो? तर वेळ बरोबर अंतर, अंतर भागिले सापेक्ष वेग. सापेक्ष वेग का? तर 2 गाड्या आहेत. पण आता प्रॉब्लेम काय बघा, तुम्हाला सांगतो. इथं ताशी किलोमीटर मध्ये वेग दिलेले आहेत, ताशी किलोमीटर मध्ये, आणि गाड्या इथं लांबी मात्र किंवा अंतर जे दिलंय ना हे मीटर मध्ये दिलंय. कशामध्ये दिलंय? मीटर मध्ये दिलंय. जात वेगळी आहे, एकक वेगळी आहेत. आपल्याला माहिती आहे एकक जिथं वेगळे असतात तिथं आपल्याला 18/5 किंवा 5/18 ही शेपटी लावावी लागते. बरोबर? 18/5 किंवा 5/18 ही शेपटी आपल्याला लावावी लागते. करेक्ट? मग इथं वेग खाली आहे तर इथं 18/5
5 असं येतं. ओके, बरोबर. आता अंतर किती येणार लक्षात ठेवा. एक गाडी दुसऱ्या गाडीला पार करते, म्हणजे 2 गाड्यांची लांबी दिली त्यांनी 21 + 59. मग 21 + 59 हे काय झालं अंतर. 21 + 59 भागिले सापेक्ष वेग. आता त्या 2 गाड्या एकाच दिशेने प्रवास करतायत, म्हणजे ज्यावेळी 2 गाड्या विशिष्ट वेगाने एकाच दिशेने प्रवास करत असतात त्यावेळी त्यांच्यातला सापेक्ष वेग हा त्यांच्या वेगांच्या वजाबाकी इतका किंवा फरका इतका असतो. मग इथं काय म्हटलंय, ताशी 40 आणि 32 दिलंय. मग यातला फरक 40 - 32 गुणिले 18/5. बरोबर. मग आता 21 + 59 किती होतं मित्रांनो, 80 होतं. किती होतं, 80 छेद 40 - 32 8 गुणिले 18/5. 8 × 8 8 × 10 80. 5 × 5 5 × 2 10. 18 दुने किती येतं मित्रांनो, 18 दुने 36 सेकंद. किती आलं, 36 सेकंड्स. तर एक गाडी दुसऱ्या गाडीला किती वेळात पार करेल, 36 सेकंदात पार करेल. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 2 असेल. आहे काय अवघड याच्यामध्ये, काहीच नाही. फक्त लक्षात ठेवायचं, जात एक असेल तर सरळ फॉर्म्युला तुम्ही अप्लाय करू शकता. आपण जर जात म्हणजेच एकक वेगळे असतील तर मात्र आपल्याला 18/5 किंवा 5/18 या शेपटीची गरज लागते, ती शेपटी लावावी लागते. ओके, नेक्स्ट. आता टाईप 6वा टाईप बघा काय आहे की नगरहून लातूरला निघालेल्या 2 गाड्यांपैकी पहिली गाडी सकाळी 7 वाजता ताशी 60 किमी वेगाने निघाली, तर दुसरी गाडी सकाळी 8:30 वाजता ताशी 90 किमी वेगाने निघाली, तर त्या 2 गाड्यांची भेट किती तासांनी व किती वाजता होईल. आता अशा वेळेस लक्षात घ्या, तुम्हाला जर असं एकाच ठिकाणाहून 2 गाड्या जर वेगवेगळ्या वेळी निघाल्यात आणि वेगवेगळ्या वेगाने निघाल्यात, तर इथं तुम्हाला काय करावं लागतं तुम्हाला सांगतो. तर वेळ, भेटण्यास लागणारा वेळ, भेटण्यास लागणारा वेळ सिंपल सांगतो मित्रांनो. तुम्हाला काय करायचं, तुम्हाला पहिल्या गाडीचा वेग किती आहे, पहिल्या गाडीचा वेग ताशी 60 किलोमीटर. तर पहिल्या गाडीचा वेग इथं लिहून घ्या, गुणिले वेळेतला फरक घ्या. इथं वेळेतला फरक, तो एक गाडी 7 वाजता निघाली आणि दुसरी गाडी 8:30 वाजता निघाली, तर 7 आणि 8:30 मध्ये कितीचा फरक आहे, 1.5 तासाचा फरक आहे. तर 1.5 तास, तो तासातच फरक घ्यायचा बरं का. 1.5 तास म्हणजे 1.5 लक्षात ठेवा. 1.5 तास पहिल्या गाडीचा वेग गुणिले वेळेतील फरक आणि त्याला भागिले काय करायचं, सापेक्ष वेग. वेळ बरोबर अंतर भागिले वेग असतं नाही, तर वेग सापेक्ष वेग येणार. सापेक्ष वेग म्हणजे काय, दोन्ही गाड्या एकाच दिशेने चालल्यात, एकाच दिशेने चालल्यात, तर त्यांच्या वेगांचा एका दिशेने जात असेल तर त्यांचा सापेक्ष वेग हा त्यांच्या वेगांच्या फरका इतका असतो. मग वेग लक्षात ठेवा, एका गाडीचा वेग किती आहे 60 आणि दुसऱ्या गाडीचा वेग किती आहे 90. ह्यांच्यातला फरक म्हणजे 90 वजा 60. इथं 60 गुणिले 1.5 भागिले 90 वजा 60 किती येतं 30. हे शून्याला हे शून्य गेलं, 3 × 1 3, 3 × 2 6. 1.5ची दुप्पट किती हो, तर 3 तास. तर त्या 2 गाड्यांची भेट किती वेळानं होणार आहे, तर भेटण्यास लागणारा वेळ हा 3 तास आहे लक्षात ठेवा. म्हणजे 3 तास कुठून पकडायचे, तर दुसरी गाडी भेटणार आहे लक्षात ठेवा. पहिली गाडी पुढे निघून गेली, पाठीमागून जी गाडी चालली ना ती पुढे गेलेल्या गाडीला काय करणार आहे, गाठणार आहे किंवा भेटणार आहे. म्हणून दुसरी गाडी ज्या वेळी निघाली तिथून आपल्याला हा वेळ पकडावा लागतो. म्हणजे 3 तास कुठून पकडायचे, दुसरी गाडी किती वाजता निघाली, तर दुसरी गाडी निघाली 8:30 वाजता. 8:30 नंतर बघा, 8:30 नंतर 3 तासांनी म्हणजे 8:30 ते 9:30, 9:30 ते 10:30, 10:30 ते 11:30. म्हणजे आपल्या ह्याचं उत्तर काय असणार मित्रांनो, तर या प्रश्नाचं की 3 तासांनी त्या 2 गाड्यांची भेट कधी होईल, 3 तासांनी आणि 11:30 वाजता. 3 तासांनी आणि 11:30 वाजता. मग 3 तास व सकाळी 11:30 वाजता म्हणजे कुठला आहे, तर याचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे लक्षात ठेवा. तर हे तुम्हाला हे लक्षात ठेवताना हे कसं, हे तुम्ही म्हणणार हे तू सरळ सरळ असं केलं, तर हे लक्षात ठेवण्यासाठी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, काय हे भेटण्यास लागणारा जो वेळ आहे, भेटण्यास लागणारा वेळ
हा भेटण्यास लागणारा वेळ ह्याचा फॉर्म्युला काय आहे तुम्हाला सांगतो. तर याचा फॉर्म्युला असा आहे की पहिल्या गाडीचा वेग काय आहे लक्षात घ्या. पहिल्या गाडीचा वेग पहिल्या गाडीचा वेग गुणिले वेळेतील फरक आहे गुणिले वेळेतील फरक भागिले सापेक्ष वेग म्हणजेच वेगातील फरक पहिल्या गाडीचा वेग गुणिले वेळेतील फरक भागिले वेगातील फरक हा फॉर्म्युला इथं वापरलाय लक्षात ठेवा. ओके हा फॉर्म्युला पहिल्या गाडीचा वेग गुणिले वेळेतील फरक भागिले वेगातील फरक. पुढचा प्रश्न बघा. वर्ध्याहून सांगलीला निघालेल्या 2 गाड्यांपैकी पहिली गाडी सकाळी 9 वाजता ताशी 40 किमी वेगाने व दुसरी गाडी सकाळी 11 वाजता ताशी 50 किमी वेगाने निघाली तर त्या 2 गाड्यांची भेट किती तासांनी व किती वाजता होईल. सेम लक्षात घ्या. भेटण्यास लागणारा वेळ बरोबर पहिल्या गाडीचा वेग. आता लक्षात ठेवा पहिल्या गाडीचा वेग किती आहे ताशी 40 किमी. पहिल्या गाडीचा वेग किती आहे ताशी 40 किमी गुणिले वेळेतील फरक. आता पहिली गाडी किती वाजता निघाली सकाळी 11ला आणि दुसरी गाडी पहिली गाडी सकाळी 9 वाजता आणि दुसरी गाडी सकाळी 11 वाजता. वेळेतला फरक किती आहे 2 तास भागिले वेगातील फरक. वेग काय काय आहेत बघा. तर पहिल्या गाडीचा किती आहे ताशी 40 किमी आणि दुसऱ्या गाडीचा वेग किती आहे ताशी 50 किमी म्हणजे 50 वजा 40. तर 40 दुनी किती येतं मित्रांनो 80 भागिले इथं ठीक आहे. इथं जरा ऑप्शन मध्ये थोडासा किंवा इथं प्रश्नामध्ये थोडंसं हे झालं असेल 50 वजा 40 किती 10. तर इथं किती आलं मित्रांनो 8 तास. किती आलं 8 तास. तर आता दुसरी गाडी किती वाजता निघाली होती 11 वाजता. 11 वाजता निघाली होती ना दुसरी गाडी. तर 11 नंतर 8 तासांनी किती वाजतात तर सायंकाळचे 7 वाजतात. तर लक्षात ठेवा मग इथं आपलं उत्तर काय असणार तर 8 तास. इथं मला वाटतं इथं ऑप्शन मध्ये नाही कुठलंच ऑप्शन मध्ये उत्तर नाही. इथं ऑप्शन मध्ये ह्याचं उत्तर नसण्याचं कारण काय तर इथं कुठतरी थोडंसं पीपीटी बनवताना प्रिंट मिस्टेक झाली असेल. ओके इथं फक्त काय झालंय तुम्हाला सांगतो. इथं प्रिंट मिस्टेक काय झाली ती सांगतो. तर इथं पाहिजे होतं 10 वाजता 9 आणि 10 तर किंवा ऑप्शन प्रमाणे हे 11च असू द्या इथं 10 पाहिजे होतं. इथं किती पाहिजे होतं तर 10 पाहिजे होतं 10. असं जर असतं तर वेळेतला फरक किती आला असता इथं 1 आला असता. बघा इथं 10 9च्या ऐवजी 10 पाहिजे. 10 आणि 11 मध्ये वेळेतला फरक किती आला 1 तास आला 1 तास. मग इथं काय होणार बघा मित्रांनो. मग आता तुमचं उत्तर ऑप्शन मधलं उत्तर येईल. मग 40 भागिले 50 वजा 40 10. तर ह्या शून्याला शून्य गेलं. इथं किती आलं 4 तास आलं. किती आलं भेटण्यास लागणारा वेळ किती आहे 4 तास. आणि तो आपण पकडतो कुठून दुसऱ्या गाडीपासून. मग दुसरी गाडी किती वाजता निघाली सकाळी 11 वाजता. 11 ते 12 12 ते 1 1 ते 2 2 ते 3 म्हणजेच 4 तासांनी आपलं आन्सर काय असणार याचं की 4 तासांनी दुपारी 3 वाजता. मग 4 तास दुपारी 3 कोणता आहे ऑप्शन तर ऑप्शन नंबर 4 असं आहे. थोडं तिथं प्रिंट मिस्टेक झाली तेवढी सांभाळून घ्या होऊन जाते. ओके म्हणजे हा 6वा टाईप तुम्हाला समजला असेल. काय येत आहे पहिल्या गाडीचा वेग गुणिले वेळेतील फरक भागिले वेगातील फरक आहे एवढं लक्षात असू द्या. ओके आता परीक्षेला विचारलेले प्रश्न आपण बघूयात. या घटकावर आधारित परीक्षेला जे प्रश्न विचारलेत ना ते आपण पाहणार आहोत. तर आता पहिला प्रश्न काय बघा
की समजा मुंबई ते नागपूर हे अंतर 750 किमी आहे. एकाच वेळेस सकाळी 9 वाजता परस्पर विरुद्ध दिशेने निघालेल्या गाड्यांचा वेग अनुक्रमे 70 आणि 55 किमी प्रति तास आहे. तर त्या दोन्ही गाड्या रस्त्यात एकमेकींना किती वाजता भेटतील? STI मुख्य 2011 प्रश्न विचारलाय. किती वाजता भेटतील विचारलंय, पण आपल्याला इथं वेळ काढावा लागतो अगोदर. मग वेळेचा फॉर्म्युला काय असतो मित्रांनो? तर वेळ बरोबर अंतर, वेळ बरोबर अंतर भागिले सापेक्ष वेग. आता इथं सापेक्ष वेग का? तर दोन गाड्या आहेत लक्षात ठेवा. ओके. आता दुसरी गोष्ट, हे अंतर किलोमीटर मध्ये आणि वेग पण किलोमीटर मध्ये दिले, त्यामुळे तर जात 18/5 किंवा 5/18 वापरायची गरज नाही. अंतर किती आहे? 750 आणि सापेक्ष वेग, ह्या दोन गाड्या परस्पर विरुद्ध दिशेने निघालेत म्हणजे त्यांच्या वेगांची काय होते? बेरीज होते. मग इथं 70 प्लस 55, हे 750 भागिले 70 प्लस 55 किती होतं मित्रांनो? 125. दोघांना 25 ने भाग जातोय की नाही? 25 5 सव्वाशे, 25 त्रिक 75 आणि 0, 5 एक्के 5 आणि 5 सक्क 30. किती आलं? 6 तास. किती आलं? 6 तास. 6 तास आलं. पण ते 6 तास किती वाजता वाजल्यापासून आपल्याला करायचे आहेत? तर सकाळी 9 वाजल्यापासून. सकाळी 9 वाजता त्या दोन गाड्या निघाल्यात. 9 6 15, 15 म्हणजे दुपारचे 3. म्हणजे ह्याचं उत्तर काय येणार? 6 तासांनी दुपारी 3 वाजता. त्या दोन गाड्यांची भेट किती वाजता होणार? दुपारी 3 वाजता. म्हणजेच ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 3. ऑप्शन नंबर 3 दुपारी 3 वाजता. क्लिअर? इथपर्यंत कुठलीही मनात शंका यायची गरज नाही. दुसरा क्वेश्चन काय बघा, STI मुख्य 2011चा प्रश्न आहे. एका 150 मीटर लांब ट्रेनला, एका 150 मीटर लांब ट्रेनला 450 मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म पार करण्यासाठी 20 सेकंद लागतात, तर त्या आगगाडीचा वेग किती असेल? आता वेग विचारलाय लक्षात ठेवा. हे मीटर मध्ये दिलंय आणि हे सेकंदात दिलंय. जात एकच आहे. किलोमीटर आणि सेकंद दिलं असतं तर मग जात वेगळी असते. तर मीटर आणि सेकंद, कारण इथं बघा मीटर सेकंद असे दिलेत. त्यामुळे आपल्याला वेगाचा फॉर्म्युला काय मित्रांनो? वेगाचा फॉर्म्युला, वेग बरोबर अंतर भागिले वेळ. तर इथं अंतर किती आहे? 150 मीटर लांबीची ट्रेन आहे आणि प्लॅटफॉर्म किती लांबीचा आहे? 450 मीटर लांबीचा. मग एखादी आगगाडी प्लॅटफॉर्म पार करते म्हणजे ती स्वतःची लांबी प्लस त्या प्लॅटफॉर्मची लांबी एवढं अंतर पार करते. मग हे 150 प्लस 450 भागिले वेळ. किती वेळ लागतोय? 20 सेकंद. पहिली बेरीज करून घ्यायची. 150 आणि 450 किती होतं मित्रांनो? 600 छेद 20. तर इथं शून्याला शून्य गेलं, बे कबे, इथं बे त्रिक 6 आणि 0. तर उत्तर किती आलं? 30 मीटर्स पर सेकंद. 30 मीटर्स पर सेकंड म्हणजेच ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 1. नेक्स्ट काय बघा, 45 किमी प्रति तास या वेगाने जाणाऱ्या 400 मीटर लांबीच्या ट्रेनला 400 मीटर लांबीचा पूल ओलांडून जाण्यासाठी किती वेळ लागेल? आता इथं बघा, हे किमी प्रति तास आहे, बरोबर नाही? किलोमीटर. आणि हे मीटर मध्ये दिलंय, हे मीटर मध्ये दिलंय, जात वेगळी आहे. तर वेळ विचारलंय, फॉर्म्युला आपला काय असणार आहे? तर वेळ बरोबर अंतर भागिले वेग. पण जात वेगळी असल्यामुळे 18/5 किंवा 5/18 शेपटी आपल्याला वापरावी लागते. वेग खाली असेल तर आपण 18/5 घेतो. मग इथं बघा अंतर किती आहे? तर लक्षात घ्या, अंतर म्हणजे काय? ती गाडी काय करते? ट्रेन पूल ओलांडते. मग एखादी गाडी जर पूल ओलांडत असेल तर ती स्वतःची लांबी प्लस पुलाची लांबी एवढं अंतर पार करत असते. मग तिची स्वतःची लांबी किती आहे? 400 मीटर प्लस पुलाची लांबी किती आहे? 400 मीटर भागिले, लक्षात घ्या, वेग आहे. वेग किती आहे? 45 किलोमीटर प्रति तास आणि गुणिले 18/5. तुम्ही 400 प्लस 400 लिहित बसायचं नाही, डायरेक्ट 800, 400 400 800 लिहायचं इथं. मी इथं लिहितोय. ओके, कारण मी शिक्षक आहे, मी शिकवतोय, परीक्षा देत नाही. परीक्षा तुम्ही असलं 400 प्लस 400 ने सूत्रबित्र नाही, डायरेक्ट 800 भागिले वेग 45 गुणिले 18/5 येणार उत्तर. परीक्षेत तेवढंच करायचं आहे तुम्ही. ओके, मग हे 800 भागिले 45 गुणिले 18/5
5, तर इथं बघा 9 न भाग जातोय, 9 दुने 18, 9 5 45. वरती किती आलं बघा, 800 दुने 1600 भागिले खाली आलं 5 5 25. मग इथं 25 1 25, 25 सक्क 150, उरले 10, त्याच्यावर घेतले 0, 25 चौक 100, म्हणजे किती आलं मित्रांनो, 64, 64 सेकंद. आहे का 64 सेकंद? तर आहे. ऑप्शन नंबर 3 64 सेकंद. PSI पूर्व 2011 आलेला हा क्वेश्चन आहे. समजलं? नेक्स्ट क्वेश्चन काय पहा, प्रत्येकी 500 मीटर लांबीच्या 2 मालगाड्या विरुद्ध दिशेने समांतर रुळांवरून धावत आहेत. त्यांचा वेग अनुक्रमे 45 आणि 30 किमी प्रति तास आहे. तर त्यांना एकमेकींना ओलांडण्यास किती वेळ लागेल? बघा आता, प्रत्येकी 500 मीटर लांबीच्या 2 मालगाड्या आहेत. आता ह्या विरुद्ध दिशेने आहेत, विरुद्ध दिशेने रुळावरून धावत आहेत आणि त्यांचा वेग दिलाय, एकीचा दिलाय 45, एकीचा दिलाय 30. तर परस्पर विरुद्ध दिशेने धावत असतील तर त्यांचा सापेक्ष वेग हा त्यांच्या वेगांच्या बेरजे इतका असतो. तर आपल्याला काय विचारलंय, वेळ विचारलंय. तर वेळ बरोबर फॉर्म्युला काय असणार, अंतर भागिले सापेक्ष वेग. आता एक गोष्ट लक्षात ठेवा, त्यांचं एकक हे मीटर मध्ये दिलंय आणि हे किलोमीटर मध्ये, एकक वेगळे, जात वेगळे. मग तुम्हाला वेग खाली आला तर इथं 18/5 वापरावं लागतं. मग अंतर काय असणार बघा, प्रत्येकी 500 मीटर लांबीच्या 2 मालगाड्या आहेत, तर त्यांचं अंतर किती असणार, दोघींच्या लांबीची बेरीज 500 + 500 किती असणार, 1000. आता मी इथं 500 + 500 लिहित बसत नाही, 1000 असणार, बरोबर नाही, 500 × 2 1000. आता सापेक्ष वेग काय असणार, सापेक्ष वेग, तर लक्षात घ्या विरुद्ध दिशेने जातात की नाही त्या विरुद्ध, तर त्या ह्या 2 वेगांची काय असणार, बेरीज. कारण ज्यावेळी 2 गाड्या परस्पर विरुद्ध दिशेने प्रवास करतात त्यावेळी त्यांचा सापेक्ष वेग हा त्यांच्या वेगांच्या बेरजे इतका असतो. मग 45 + 30 किती होतं मित्रांनो, 75 गुणिले 18/5. ओके. आता बघा कशाने भाग जातोय इथं, तर 25 ने भाग जातोय, 25 × 3 = 75, 25 चौक 100 आणि हे 0, 5 × 5 इथं 45 40, 3 × 3 इथं 3 सक्क 18, 8 सक्क किती आला मित्रांनो, 48 सेकंद. किती आलं, 48 सेकंड्स, म्हणजेच ऑप्शन नंबर 1. ओके, क्लिअर? इथपर्यंत काहीच त्रास नाही. STI मुख्य 2017 आलेला हा क्वेश्चन होता. त्यानंतरचा प्रश्न बघा, MPSC CSAT 2013चा क्वेश्चन आहे. 60 किमी प्रति तास या वेगाने गेल्यास मोनोरेल वेळेवर पोहोचते, परंतु जर वेग 20 किमी प्रति तासने वाढवला तर 1 तास लवकर पोहोचते. तर मोनोरेल एकूण किती अंतर कापते? अंतर काढायचे. एकाच गाडीचे 2 वेग दिलेत, एकाच गाडीचे 2 वेग दिले तर आपल्याला माहिती आहे अंतर बरोबर फॉर्म्युला काय आहे, आपण पाहिलंय, अंतर बरोबर वेगांचा लसावी, वेगांचा लसावी गुणिले वेळेतील फरक तो तासामध्ये. आता बघा वेगांचा लसावी, वेग काय काय आहेत बघा, तर पहिला वेग आहे 60 आणि दुसरा वेग, बरेच जण 20 वेग 20 किमी प्रति तासने वाढवला म्हटलंय. वाढवल्यानंतर तो किती 20 होत नाही, तर तो 20 न वाढवला तर 60चा किती होणार, 80. मग ह्या दोघांचा तुम्हाला लसावी काढा, 20 ने भाग जातोय, 20 × 3 = 60, 20 चौक 80. मग इथं बघा 3 चौक 12, 12 दुने 24 म्हणजे 240 आलं. वेगांचा लसावी किती आला मित्रांनो, 240 गुणिले वेळेतला फरक तासात घ्यायचा आहे. वेळेतला फरक किती आहे हो, 1 तास. 240 गुणिले 1 म्हणजेच उत्तर आलं 240 किलोमीटर. 240 किलोमीटर म्हणजेच ऑप्शन नंबर 1 हे उत्तर आहे. ऑप्शन नंबर 1 हे त्याचं काय येणार, उत्तर येणार. क्लिअर? नेक्स्ट, पुन्हा त्याच परीक्षेला 2013च्या MPSC ला 2 वेळा आला होता, 2 प्रश्न आले होते त्याच्यावर. 200 मीटर लांबीची एक ट्रेन 48 किलोमीटर/h या वेगाने प्लॅटफॉर्मवर उभ्या असणाऱ्या एका माणसाला पार करते. त्याच वेळी दुसऱ्या दिशेने 60 किलोमीटर/h या वेगाने जाणारी 150 मीटर लांबीची गाडी सुद्धा त्या माणसाला पार करते. तर त्या दोन्ही गाड्यांना त्या माणसाला पार करायला लागणाऱ्या वेळेत कितीचा फरक पडतो? इथं तुम्हाला एकच कॅल्क्युलेशन 2 वेळा करावं लागतंय. पहिलं काय, तर पहिल्या गाडीचं कॅल्क्युलेशन करावं लागणार तुम्हाला. पहिल्या गाडीचा वेळ काढावा लागेल. मग वेळ बरोबर
आता एक गोष्ट लक्षात ठेवा, हे मीटरमध्ये, हे किलोमीटरमध्ये, जात वेगळे. मग वेळ बरोबर पहिल्या गाडीचं अंतर भागिले वेग गुणिले 18/5. अंतर किती आहे तर 200 मीटर. वेग किती आहे गाडीचा 48 गुणिले 18/5. मग इथं बघा तुम्हाला ह्या दोघांना 6 ने भाग जातोय. 6 त्रिक 18, 6 8 48. ओके, 5 एक्के 5, इथं 5 चोक 20 आणि हे 0. 8 एक्के 8, 8 45. 5 त्रिक किती आलं हो इथं 15 सेकंद. म्हणजे पहिली गाडी किती वेळात पार करते 15 सेकंदात त्या माणसाला पार करते. आता दुसरी गाडीचं काय तर सेम लक्षात ठेवा, हेच वेळ बरोबर सूत्र हेच, आता डबल वापरत नाही मी, अंतर भागिले वेग. तर दुसऱ्या गाडीचं अंतर किती आहे तर दुसऱ्या गाडीचं अंतर म्हणजे दुसरी गाडी किती लांबीची आहे बघा 150, 150 मीटर तिचं अंतर आहे. वेग किती आहे त्या गाडीचा 60 किलोमीटर आहे गुणिले 18/5. मग इथं काय झालं बघा, आता या शून्याला हे शून्य गेलं. 6 एक्के 6, 6 त्रिक 18, 5 एक्के 5, 5 त्रिक 15. वेळ किती आला 3 त्रिक 9 सेकंद. इथं आला 15 सेकंद, इथं आला 9 सेकंद. तर ह्या दोन वेळेतला फरक काढायला सांगितलाय. मग ह्या वेळेतला फरक किती येणार मित्रांनो तर ह्या वेळेतला फरक 15 वजा 9 बरोबर 6 सेकंद. किती 6 सेकंदाचा फरक पडतोय. 6, पहिला ऑप्शन 6 मिनिट आहे, इथं हा नाही येणार लक्षात ठेवा. ऑप्शन नंबर 4 6 सेकंदाचा फरक पडतोय. ओके, नेक्स्ट क्वेश्चन काय बघा. मुंबईहून पुण्याला जाणाऱ्या 2 बस गाड्यांपैकी पहिली गाडी सकाळी 8 वाजता ताशी 80 किमी वेगाने सुटली. त्यानंतर त्याच दिवशी दुसरी गाडी सकाळी 9 वाजता ताशी 100 किमी वेगाने सुटली. तर त्या दोन्ही गाड्या एकमेकास किती तासांनी व किती वाजता भेटतील. PSI पूर्व 2014ला विचारलेला प्रश्न आहे. मी तुम्हाला सांगितलं इथं ह्या काय करायचंय तर भेटण्याचा वेळ, भेटण्यास लागणारा वेळ बरोबर पहिल्या गाडीचा वेग. पहिल्या गाडीचा वेग किती आहे पहिल्या गाडीचा वेग 80 गुणिले वेळेतील फरक. पहिली गाडी सकाळी 8 वाजता आणि दुसरी गाडी सकाळी 9 वाजता. वेळेतला फरक 1 तासच आहे भागिले सापेक्ष वेग म्हणजे वेगातला फरक. वेग काय आहे बघा, एकीचा 100 आहे आणि एकीचा किती आहे एकीचा 80 आहे. 80 आणि 100 म्हणजे 100 वजा 80. 80 एक्के 80 भागिले 20 बरोबर किती आलं 4 तास. बरे 4 तास कुठून पकडायचे, दुसरी गाडी निघाली तेव्हापासून. दुसरी गाडी किती वाजता निघाली 9 वाजता निघाली. 9 4 किती झाले 13. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर काय असणार 13 म्हणजे 1 वाजता दुपारी. तर 4 तास आणि दुपारी किती वाजता 1 वाजता. 4 तासांनी व 1 वाजता म्हणजेच ऑप्शन नंबर 4 उत्तर येणार याचं. क्लिअर. याच्यात ताण पडेल असं काहीच नाही, लक्षात ठेवा. हे प्रकरण अगदी आपल्याला कधी कधी वाटतं हे, पण मनापासून केलं थोडंसं, जर तुम्ही थोडंसं कष्ट केलं तर हे एकदा केलं की कायम लक्षात राहणार आहे, लक्षात ठेवा. ओके, पुढचा प्रश्न. जर रेल्वेचा वेग 63 किमी दर ताशी तर रेल्वेच्या जाण्याच्या दिशेने 3 किमी दर ताशी वेगाने जाणारा मनुष्य 500 मीटर लांबीची रेल्वे किती सेकंदामध्ये पार करेल. म्हणजे किती सेकंद म्हणजे वेळ काढायचे, लक्षात ठेवा. मग वेळ बरोबर फॉर्म्युला काय असतो, वेळ बरोबर अंतर भागिले सापेक्ष वेग. सापेक्ष वेग का तर इथं 2 आहेत, एक गाडीचा वेग दिलाय आणि एक मनुष्याचा वेग दिलाय, बरोबर की नाही. पण आता एक गोष्ट लक्षात ठेवा, वेग दिलाय किलोमीटर तास, बरोबर की नाही, आणि गाडीची लांबी दिली मीटर मध्ये. हे किलोमीटर आणि मीटर आहे, जात वेगळे आहे. जात वेगळे आहे म्हणून इथं 18/5 येतं. 18 काय येतं मित्रांनो 5. आता अंतर म्हणजे गाडीची लांबी किती आहे 500 मीटर. सापेक्ष वेग काय म्हटलंय की रेल्वेच्या जाण्याच्या दिशेनेच तो माणूस चाललाय, म्हणजे दोन्ही एकाच दिशेने चाललेत. जर 2 गाड्या एकाच दिशेने जात असेल तर त्यांचा सापेक्ष वेग हा त्यांच्या वेगांच्या फरका इतका किंवा वजाबाकी इतका असतो, आपल्याला माहिती आहे. मग इथं गाडीचा वेग किती आहे 63 वजा माणसाचा वेग किती आहे 3 गुणिले 18/5. हे 500
भागिले 63 वजा 3 किती येतं मित्रांनो 60 गुणिले 18/5. शून्याला हे शून्य गेलं 6 1 6 6 3 18 5 1 5 5 10 50 10 3 किती आलं हो 30 सेकंद. किती आलं उत्तर 30 सेकंद. म्हणजे ऑप्शन नंबर 2 30 सेकंदात काय होईल तो मनुष्य त्या गाडीला पार करेल. क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन. भारती व आनंद यांच्यामधील अंतर 180 किमी आहे. ते एकमेकांच्या दिशेने अनुक्रमे ताशी 10 व ताशी 20 किमी वेगाने धावू लागले तर किती तासानंतर एकमेकास भेटतील. ASO पूर्व 2012 ला आलेला हा प्रश्न आहे. आता एक इथं लक्षात ठेवा, दोघ जणे आहेत परस्पर विरुद्ध दिशेने धावतायत तर त्यांचा सापेक्ष वेग हा त्यांच्या वेगांच्या बेरजे इतका असणार आहे. आता बघा अंतर दिलंय किलोमीटर मध्ये, अंतर दिलंय किलोमीटर मध्ये आणि वेग पण कशात दिलेत किलोमीटर मध्येच दिलेत. वेग पण कसे दिलेत किलोमीटर मध्ये दिलेत. इथं जात वेगळी नाही त्यामुळे सरळ आपल्याला वेळ किती तास एकमेकास भेटतील किती वेळ, वेळ बरोबर फॉर्म्युला काय असतो मित्रांनो तर अंतर भागिले सापेक्ष वेग. तर अंतर किती आहे दोघांमधलं 180 आणि सापेक्ष वेग परस्पर विरुद्ध दिशेने धावतायत. ज्यावेळी दोन गाड्या परस्पर विरुद्ध दिशेने परस्पर विरुद्ध दिशेने प्रवास करत असतील त्यावेळी त्यांचा सापेक्ष वेग हा त्यांच्या वेगांच्या बेरजे इतका असतो हे आपल्याला माहिती आहे. यांचा वेग काय 10 आणि 20 10 + 20 मग 180 भागिले 10 आणि 20 30 शून्याला शून्य गेलं 3 1 3 3 6 18 म्हणजे किती आलं उत्तर 6 hours 6 तास. म्हणजेच ऑप्शन नंबर 2. इथपर्यंत क्लिअर झालं. ओके. नेक्स्ट अँड लास्ट क्वेश्चन काय बघा की इथं बघा 100 एकक लांबीच्या रस्त्याच्या विरुद्ध टोकांकडून 2 स्कूटर स्वारांनी एकाच वेळी एकमेकांपासून विरुद्ध दिशांनी जायला सुरुवात केली. प्रत्येक स्कूटर स्वार 40 एकक प्रति तास या वेगाने जात आहे. त्यांनी प्रवासाला सुरुवात केली त्या क्षणी स्कूटर स्वारांमधील एकावरील माशी उडून ती दुसऱ्या स्कूटर स्वारावर बसण्यासाठी निघाली. जर ती माशी 60 एकक प्रति तास या वेगाने उडत असेल तर ती किती अंतर कापल्यावर दुसऱ्या स्कूटर स्वाराला भेटेल. आता एक गोष्ट लक्षात ठेवा की काय म्हटलंय 100 एकक लांबीच्या रस्त्याच्या विरुद्ध टोकांकडून 2 स्कूटर स्वार. समजा एक जण स्कूटर स्वार इकडून इकडे जाणार आहे दुसरा स्कूटर स्वार इकडे असा आहे. आणि आता एक गोष्ट लक्षात ठेवा ह्याच्यात काय म्हटलंय त्यांनी दोघांचा वेग काय आहे त्यांनी सांगितलंय 40 एकक 40 ह्याचा वेग आहे आणि याचाही वेग किती आहे 40च आहे. दोघांचा वेग 40 आहे. पण आता समजा इथून एक माशी निघाली जरा माशीला अशी समजा ही माशी निघाली आणि या माशीचा वेग किती आहे माहिती आहे का माशीचा वेग आहे 60. तर ही माशी ह्या स्कूटर स्वाराजवळ पोहोचण्यासाठी भेटेल किती अंतर तिनं पार केलं किती अंतर पार केल्यावरती तिथं पोहोचेल असं विचारलंय. म्हणजे ते दोघे एका दिशेने चाललेत की नाही लक्षात ठेवा. 2 गाड्या एकाच दिशेने प्रवास करत असतील तर त्यांचा सापेक्ष वेग हा त्यांच्या वेगांच्या फरका इतका असतो हे आपल्याला माहिती आहे. बरोबर. आता अंतर ह्यांच्यातलं अंतर किती आहे ह्या दोघांमधलं अंतर किती आहे तर ह्या रस्त्याची लांबी किती आहे इथं 100 मीटर 100 एकक आहे 100 एकक एवढी लांबी आहे. म्हणजे आता एक गोष्ट लक्षात ठेवा मी पहिला वेळ काढतो की माशीचा वेळ प्रवासाचा माशीचा वेळ बरोबर काय येणार माहिती आहे का अंतर भागिले सापेक्ष वेग. अंतर भागिले सापेक्ष वेग अंतर किती आहे दोघांमध्ये 100 भागिले सापेक्ष वेग म्हणजे ह्या माशीचा वेग आणि हा कोणाचा स्कूटर स्वाराचा वेग आहे. माशीचा वेग 60 आहे आणि स्कूटर स्वाराचा 40 आहे. ह्या दोघांच्या वेगांमधला फरक 60 आणि 40 मध्ये कितीचा फरक आहे मित्रांनो 20चा फरक आहे. म्हणजेच किती आलं 5 तास आलं. 5 तास काय माशीनं प्रवास किती तास केला 5 तास प्रवास केला 5 तास. पण त्यांनी किती तास नाही विचारलं
माशीनं किती अंतर पार करावं लागलं असेल. मग 5 तासात माशी किती अंतर पार करेल? म्हणून माशीचे अंतर बघा, माशीचे अंतर बरोबर तिचा वेग गुणिले वेळ. माशीचा वेग किती आहे हो? 60 आणि तिला वेळ किती लागतोय? 5. मग 6 पंचे 30 आणि हे 0, 300 एकक एवढं माशीनं अंतर पार केलं. किती? त्याला भेटण्यासाठी 300 युनिट्स, 300 एकक एवढं अंतर त्या माशीनं पार केलं. म्हणजेच ऑप्शन नंबर 3 300 एकक येतं. लक्षात ठेवा. या पद्धतीनं हा प्रश्न सोडवायचा आहे. आलं लक्षात? ठीक आहे. तर अशा पद्धतीनं मित्रांनो आजच्या या सेशनमध्ये आपण अंतरवेग आणि वेळ रेल्वेचं प्रकरण जे आहे त्या प्रकरणातील अगदी बेसिक पासून ते ॲडव्हान्स पर्यंत अगदी वेगवेगळ्या टाइप्स आहेत, सूत्र आहेत, काही कॉन्सेप्ट्स आहेत आणि परीक्षेला आलेले प्रश्न आहेत, या सगळ्या घटकांचा आढावा या प्रकरणातील आपण आजच्या या व्हिडिओमध्ये घेतलेला आहे. अगदी तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. ओके, पुन्हा आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन प्रकरणासोबत. तोपर्यंत इथंच थांबूया. थँक्यू सो मच.